तर काल होती दीप अमावस्या आणि त्याच निमित्ताने इथे मग मी दीप पूजन करून घेत होते. अगोदर सगळे दिवे हे धुवून घेतले आणि त्याच्यानंतर मग इथे रांगोळ वगैरे काढली, पूजा केली, आरती करून घेतली आणि आता सोबतच फ्रेंडशिप डे पण होता. ती पण वेगळीच घाई होती आमच्या घरात. आता बऱ्याच जणांच्या घरी असं असेल, कारण की लेकर घरात असले की असंच असतं. तर प्रियान प्रक्षिता हे फ्रेंडशिप रिबीन आणण्यासाठी त्यांनी बराच वेळ हट्ट केला आणि लास्टला त्यांनी ते आणूनच घेतलं. आता तयार होऊन त्यांना जायचं होतं त्यांच्या फ्रेंडकडे. मग ते तयार होऊन नाश्ता करून तिकडे गेले दोघे जण. आता संडे स्पेशल मला काहीतरी वेगळं बनवायचं होतं, तर इथे मी कोफ्ता करी बनवायला घेतली. हॉटेलची मी एक दोनदा खाल्ली होती, छान लागली होती मला, पण घरी मी फर्स्ट टाइम बनवून बघत होते ही. तर आलूची मी बघितली होती रेसिपी एक, पण ते आलू शिजवलेले घेतले होते मी. थोडंसं वेगळं केलं, आलू किसून घेतले आणि त्याचे कोफ्ते बनवून घेतले. तशी कोफ्ता करी चवीला एकदम छान झाली होती, पण थोडीशी चूक झाली. करीमध्ये कोफ्ते जे आहेत ते नंतर सर्व करताना टाकायला पाहिजे होते. आणि पावसाळ्यात ना कपडे काढायची परत वाळू घालायची ही बेजारी तर सारखीच होते. काल तुमची किती वेळेस बेजारी झाली कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक